पिंपरी चिंचवडमधील इंदिरा युनिव्हर्सिटीमधील MBAचे 84 विद्यार्थी आणि त्यांच्यासोबत असलेल्या 4 जणांचा स्टाफ जो आहे तो दुबईमध्ये युद्धाच्या पार्श्वभूमीवर जो आहे तो अडकलेला आहे. याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत युनिव्हर्सिटीचे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगाल, कशा प्रकारे संपर्क जो आहे तो तेथील विद्यार्थी असतील किंवा स्टाफ असतील आणि हे विद्यार्थी त्या ठिकाणी कशासाठी गेले होते? तर इंदिरा युनिव्हर्सिटीचे MBA स्टुडंट्स हे आहेत. तर हे 22 आणि 23 फेब्रुवारीला 42चा एक ग्रुप, 42चा दुसरा ग्रुप, असे टोटल 84 स्टुडंट्स आणि 4 फॅकल्टी मेंबर्स त्यांच्याबरोबर दुबईला आहेत. इंदिरा युनिव्हर्सिटी नियरली 15 वर्षांपासनं दरवर्षी स्टुडंट्सला एक लर्निंग एक्सपोजर आणि कल्चरल टूर म्हणून आम्ही दुबईला पाठवतो. आमचे जवळजवळ 500 पोरं दरवर्षी दुबईला जाऊन येतात. तर त्याच या ट्रिपमधली ही एक त्याच आमच्या या इमर्शन प्रोग्राममधली एक ग्रुप आहे जो आत्ता दुबईला अनफॉर्च्युनेटली ह्या टायमिंगमध्ये ते अडकले आहेत. इराण इस्रायल ह्यांचं जे युद्ध आहे त्याच्यामुळे ते एअरस्पेस बंद झालेत, तर ते तिथं अडकले आहेत. पण दे आर ॲब्सोल्युटली फाईन. आम्ही त्यांच्या टचमध्ये आहेत, पालकांच्या टचमध्ये आहो. आम्ही इवन इंडियन हाय कमिशनला तिकडं कॉन्टॅक्ट केलेला आहे, त्यांच्या पण टचमध्ये आहे. त्यांना आम्ही रिक्वेस्ट केलेली आहे की जशी जशी एअरस्पेस उघडेल तशा लवकरात लवकर आमच्या स्टुडंट्सला सेफ अँड साऊंड परत इंडियाला घेऊन येऊ. भारतातील परराष्ट्र मंत्रालयासोबत तुमची चर्चा झाली का, किंवा तुमच्याकडून काही निवेदन त्यांना सादर करण्यात आलं आहे का? तर आता आम्ही इंडियन हाय कमिशनच्या थ्रूच गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला अप्रोच झालेलो आहे की आमचे असे स्टुडंट्स आहेत तिकडं आणि त्यांची ते जेवढ्या लवकर त्यांना परत येता येईल, जे काही सहकार्य त्यांना करता येईल. इव्हन त्यांना रिक्वेस्ट केलं आम्ही की नॉट ओन्ली दुबई एअरपोर्ट, आजूबाजूला जे काही दुसरे शहर आहेत त्यातल्या कुठल्याही एअरपोर्टची एअरस्पेस जर उघडली लवकर तर तिकडनं आम्हाला परत यायला, त्याच्यासाठी आम्ही त्यांच्याबरोबर संपर्क आहे. आपण पाहिलं तर 84 विद्यार्थी जे गेले आहेत त्यांच्या पालकांमध्ये भीतीचं वातावरण एक निर्माण झालं आहे. काय आव्हान कराल पालकांसाठी? त्या पालकांना आम्ही एवढंच सांगू की ते एकदम आम्ही सगळे त्या तुमच्या मुलांच्या परत येण्याची आम्ही प्रार्थना करतोय आणि फुल एफर्ट्स करतोय आणि त्यांची सेफ्टीची अख्खी जिम्मेदारी आमची आहे. काळजी करू नका. ते तुमचे मुलं जसे आहेत ते आमचे पण स्टुडंट्स एकदम जवळचे आहेत. तर आम्ही नक्की त्यांना व्यवस्थित सेफ अँड साऊंड परत आणू. नक्कीच आपण पाहिलं तर ही सर्व मुलं जी आहेत ती त्यांना लवकरात लवकर सुरक्षित भारतात आणण्याचं जे आहे ते आश्वासन आता या ठिकाणी कॉलेजच्या वतीने या ठिकाणी दिलेलं आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे. रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.